नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभाज हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. हे हिलिंग चॅनल मी कशासाठी सुरू केलं आहे, तर ह्या हिलिंग चॅनलद्वारे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की कुठल्या आजाराच्या मागे कुठला मानसिक संघर्ष असतो, म्हणजेच हॅमर कॉन्फ्लिक्ट असतो, की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कुठला आजार आणि त्याच्यामागे काय कारणं आहेत, कुठल्या कारणांमुळे, कुठल्या स्ट्रेसमुळे आपल्याला हा आजार लागला आहे. कारण बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की हा आजार मलाच का झाला आहे, कुठल्या कारणांमुळे हा आजार मला झाला आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे कळणार आहेत. आतापर्यंत मी 20पेक्षा अधिक आजारांवर व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत. म्हणून जर तुम्ही अजून प्रतिभाज हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट देखील तुम्हाला मिळतील आणि मी अगोदर जे अपलोड केलेले व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकाल, जेणेकरून तुम्हाला पडणारे प्रश्न जे आहे त्यांची उत्तरं तुम्हाला भेटतील. त्यानुसार तुम्ही योग्य ते उपाययोजना करून स्वतःची ह्या संपूर्ण आजारांपासून सुटका करून घेऊ शकाल. आणि त्याच प्रकारे माझ्या होमिओपॅथिक मित्रमैत्रिणींना देखील ह्या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे की त्यांना जर हे हॅमर कॉन्फ्लिक्ट कळाले तर त्यांना लक्षात येईल की आपण एक्झॅक्टली कुठले प्रश्न आपल्या पेशंटला विचारावे, जेणेकरून योग्य ती माहिती आपल्याला भेटेल आणि योग्य ते उपाय आणि योग्य ते उपचार, होमिओपॅथिक औषधं आपण आपल्या पेशंटला देऊन आपले रिझल्ट वाढवू शकू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना आजारापासून मुक्त करू शकू. म्हणून माझ्या ह्या चॅनलवरील व्हिडिओज नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळू शकतील. तर आजचा माझा टॉपिक आहे पित्ताशयाचे खडे, म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन. की गॉल ब्लॅडर स्टोन का होतात, त्याच्यामागे काय मानसिक संघर्ष आहे, कुठले हॅमर कॉन्फ्लिक्ट आहे आणि ते गॉल ब्लॅडर सर्जरी करणं योग्य की नाही, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आता आपण समजून घेऊया की पित्ताशय म्हणजे नेमकं काय असतं. तर पित्ताशय हा छोटासा यकृताच्या खाली म्हणजे लिव्हरच्या खाली पियर शेप म्हणजे नासपतीच्या आकाराचा छोटासा अवयव असतो. तो काय काम करतो, तर आपल्या यकृताने म्हणजे लिव्हरने तयार केलेलं पित्त स्टोअर करण्याचं म्हणजे साठवण्याचं काम जे आहे ते हे पित्ताशय करत असतं. आणि जशी गरज पडेल तसे ते त्या प्रमाणामध्ये पित्त जे आहे ते आतड्यांमध्ये सोडण्याचं काम करतं. म्हणजे लिव्हर जे आहे ते कंटिन्यू पित्त तयार करत असतं, पण ते साठवण्याचं काम जे आहे ते आपलं पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडर करतं आणि गरजेनुसार योग्य प्रमाणात ते पित्त जे आहे ते आतड्यांकडे पाठवलं जातं. आता समजून घेऊया ह्या पित्ताशयाची कार्य काय आहेत. तर पहिलं जे आपल्या लक्षात आलं की लिव्हरने म्हणजे यकृताने तयार केलेलं पित्त जे आहे ते स्टोअर करण्याचं काम म्हणजे साठवण्याचं काम जे आहे ते पित्ताशय करत असतं. दुसरं म्हणजे पित्त घट्ट किंवा कॉन्सन्ट्रेट करणं. तिसरं चरबीचे पचन करणं, की आपण जे काही तेलकट किंवा तुपकट पदार्थ खाल्ले आहेत त्यांचं पचन होण्यासाठी पित्ताशय जे आहे ते योग्य प्रमाणामध्ये पित्त जे आहे ते आतड्यांमध्ये सोडतं आणि ह्या चरबीच्या पचनामध्ये आतड्यांना मदत करतं. जीवनसत्वांचे शोषण, जीवनसत्व ए, डी, ई, के, तर त्यांच्या शोषणासाठी जे आहे ते पित्त आवश्यक असतं. पचनक्रिया सुरळीत ठेवणे, आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी पित्त जे आहे ते आवश्यक असते आणि योग्य प्रमाणात पित्त रिलीज करायचं काम जे आहे ते आपलं पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडर करत असते. आता पित्ताशयाचे कार्य आपण समजून घेतलं आणि जर आपल्याला गॉलस्टोन झाले आहे म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत म्हणून जर आपण सर्जरी केली आणि गॉल ब्लॅडरलाच म्हणजे पित्ताशयालाच काढून टाकलं तर त्याचे काय दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात हे आपण आता बघूया. निसर्गाने आपल्या शरीरात प्रत्येक अवयव जो आहे तो पूर्णपणे विचार करून दिलेला आहे, म्हणून कुठल्याही अवयवाला त्रास झाला म्हणून तो काढून टाकणे योग्य नाही आहे. त्यापेक्षा आपण त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देणे जास्त योग्य आहे. कारण त्या अवयवाचं जर आपण काढून टाकलं, रिमूव्हल केलं तर त्याचं काम जे आहे ते दुसरं कोणी करू शकत नाही आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगायला लागू शकतात. की जसं आता जर गॉलस्टोन झाले आहे म्हणून गॉल ब्लॅडर सर्जरी केली म्हणजे पित्ताशयच काढून टाकलं तर त्याचे काय दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटू शकतात. तर एक म्हणजे शरीरात पित्त स्टोअर करण्याची क्षमताच नसते. जर की लिव्हर तर आहे, पित्त बनवत आहे, पण त्याचं स्टोअर करण्याची जागाच आता तिथे उरलेली नाही आहे. मग ते जे पित्त आहे ते डायरेक्टली आपल्या लहान आतड्यांमध्ये रिलीज केलं जातं. मग त्याचं योग्य प्रमाणात सिक्रेशन होत नाही
आणि त्याचे साईड इफेक्ट म्हणजे पचनाच्या समस्या आपल्याला दिसून येतात. त्याच प्रकारे जर आपण तेलकट तुपकट पदार्थ खाल्ले तर ते पचन होण्यामध्ये त्रास होतो. पोट फुगणे, उलटी, मळमळ अशा समस्या ज्या आहेत त्या पित्ताशय काढल्यानंतर देखील तुम्हाला अनुभवायला भेटू शकतात. म्हणून पित्ताशय काढण्यापूर्वी एकदा त्याला दुरुस्त करण्याकडे नक्की लक्ष द्या. गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन झाले आहे, पित्ताशयाचे खडे झाले आहे म्हणून त्याची सर्जरी करणे. तर ती सर्जरी जर केली आपण तर तेव्हा निर्माण झालेला स्टोन काढू शकतो. पण जी शरीराची टेंडन्सी तयार झालेली आहे की तिथे वारंवार स्टोन बनवण्याची, ती टेंडन्सी आपण जर नाही काढली तर तिथे पुन्हा स्टोन फॉर्म होऊ शकतो. म्हणून फक्त स्टोन काढणे हे याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. तर ते स्टोन का बनतात हे समजून घेणं आणि त्यानुसार योग्य उपचार घेणं जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून हे स्टोन आयुष्यात पुन्हा होणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा त्रास हा होणार नाही. आपण समजून घेऊया की पित्ताशयात खडे कसे तयार होतात. तर जेव्हा पित्तामध्ये कोलेस्ट्रॉल, बिलिरुबिन किंवा इतर घटकांचे प्रमाण बिघडते तेव्हा ते हळूहळू स्फटिक क्रिस्टल्स तयार करतात. हे स्फटिक कालांतराने मोठे होतात आणि खडे बनवतात, म्हणजे गॉलस्टोन तयार होतात. आता खडे होण्याची प्रमुख कारणे काय आहेत? तर जास्त वजन किंवा लठ्ठपणा, ओबेसिटी, जेणेकरून शरीरात फॅट जास्त असतात. वजन झपाट्याने कमी होणं, जसं वजन वाढणं आपल्यासाठी हानिकारक आहे तसंच झपाट्याने वजन कमी होणं हे देखील एक कारण आहे. तेलकट किंवा जंक म्हणजे बाहेरचे तुपकट तेलकट पदार्थ, जंक फूड जे आहे त्यांचं जास्त सेवन करणं. मधुमेह, गर्भधारणा महिलांमध्ये प्रमाण जे आहे त्याचं अधिक बघण्यात येतं. वय 40 वर्षानंतर जास्त बघण्यात येतं. अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक, आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला गॉलस्टोनची हिस्ट्री असेल तर ती पुढच्या पिढीमध्ये दिसू शकते. किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे, म्हणजे ज्या व्यक्ती जास्त प्रमाणात उपास करतात, अचानक ज्यांचं वजन कमी झालं आहे त्यातल्या त्या स्त्रियांमध्ये हे जास्त बघण्यात येतं आणि 40 नंतर गॉलस्टोन जे आहे ते जास्त बनतात. याची लक्षणे काय आहेत? कशावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला गॉलस्टोन झाले आहेत म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत? तर पहिलं म्हणजे उजव्या बाजूला पोटात तीव्र वेदना होणे. या वेदना ज्या आहेत ते पाठीमागे खांद्यापर्यंत जाणे. तेलकट पदार्थ खाल्ल्यावर त्रास होणे. मळमळ किंवा उलटी. पोट फुगणे, अपचन, ताप किंवा कावीळ अशी लक्षणे जी आहेत ती आपल्याला गॉलस्टोनमध्ये बघण्यात भेटतात. काही व्यक्तींमध्ये ही खडे असले, गॉलस्टोन असले तरीही काही लक्षणे बघण्यात येत नाही. तर हे खडे केव्हा त्रासदायक ठरतात? जेव्हा हा खडा पित्त नलिकेत अडकतो तेव्हा तीव्र वेदना होतात. त्याच प्रकारे पित्ताशयाला सूज म्हणजे कोलेसिस्टायटिस झालं असेल, कावीळ झाला असेल किंवा स्वादुपिंडाला सूज म्हणजे पॅनक्रियाटायटिस, अशा या वेळेस खडे जे आहे ते धोकादायक ठरू शकतात. आता आपण समजून घेऊया की हे खडे बनण्यामागे जीएनएमच्या दृष्टिकोनातून कुठले कॉन्फ्लिक्ट म्हणजे कुठला मानसिक संघर्ष आहे जो याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर टेरिटोरियल अँगर कॉन्फ्लिक्ट हा पुरुषांमध्ये बघण्यात येतो. म्हणजे आपलं क्षेत्र, आपली हक्काची जागा याच्या संबंधित कुठला राग असेल तर त्याला आपण टेरिटोरियल अँगर कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. तर कसं, माझ्या क्षेत्रात कोणीतरी हस्तक्षेप करत आहे, घरात सतत अपमान किंवा वर्चस्व सहन करावं लागत आहे की आपल्या हिशोबाने आपण काहीच करू शकत नाही, एखादी डॉमिनेटिंग व्यक्ती आहे तिच्या हिशोबाने सर्व करायला लागत आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे असं वाटणं. व्यवसाय किंवा नोकरीत आपला अधिकार हिरावला जाणं की जे आपल्याला भेटायला हवं ते आपल्याला भेटलं नाही आहे, आपल्यावर अन्याय झाला आहे अशी भावना त्या व्यक्तीच्या मनात असते. मालमत्ता किंवा पैशावरून वाद, कुठलीही प्रॉपर्टी, मालमत्ता किंवा पैशावरून होणारे वादविवाद. मी राग गिळून टाकला आहे म्हणजे या व्यक्तीला राग येतो पण तो जो आहे तो एक्सप्रेस केला जात नाही, तो सप्रेस होतो. सप्रेस अँगर म्हणजे हा राग जो आहे तो एक्सप्रेस न करता गिळून टाकावा लागतो, दाबून टाकावा लागतो. स्वतःचे मत मांडू न शकणे आणि राग दाबून ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. सततचा मनातील संताप, ते व्यक्त न झाल्यामुळे सतत होणारी चिडचिड, संताप आणि कटुता. आपल्या जागेत किंवा निर्णयात सतत हस्तक्षेप होणे, म्हणजे आपल्या हिशोबाने आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही, सतत कोणाचा तरी हस्तक्षेप हा आपल्या व्यवसायात किंवा आपल्या घरात होत आहे, आपले मत कोणी कन्सिडर करत नाही, आपल्यावर अन्याय झाला आहे, अशा भावना जर वारंवार ती व्यक्ती फेस करत असेल तर त्यांच्यामध्ये गॉलस्टोन हे तयार होऊ शकतात. आता फिमेल्समध्ये म्हणजे महिलांमध्ये काय कॉन्फ्लिक्ट असतो, तो आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट म्हणजे आपली ओळख किंवा भूमिकेशी संबंधित संघर्ष. कसं, तर माझी किंमत नाही आहे, सासरी मला सतत कमी लेखले जाते,
म्हणजे आपली काही आयडेंटिटी नाही, काही किंमत नाही, सतत आपल्याला कमी लेखलं जातं. माझी भूमिका कोणी मान्य करत नाही, म्हणजे मला काय वाटतंय, मी काय करते आहे, ही कुठलीच गोष्ट कोणीच मान्य करत नाही. पत्नी किंवा आई म्हणून स्वतःची ओळख हरवल्यासारखे वाटणे. मी कोण आहे, माझे निर्णय कोणी स्वीकारत नाही. म्हणजे स्वतःलाच असा एक प्रश्न पडतो की माझं काही अस्तित्व आहे का? मी ह्या घरासाठी एवढी राबराब राबते, पण माझा निर्णय कोणी कन्सिडर करत नाही आहे. मी कोण आहे असा स्वतःलाच प्रश्न पडणे, तेव्हा आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होऊन गॉलस्टोन जे आहे ते फिमेल्समध्ये होऊ शकतात. आता GNM नुसार कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेज म्हणजे जेव्हा ही व्यक्ती हा ताणतणाव, हा संघर्ष अनुभवत असते, ती फेज म्हणजे कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेज. तेव्हा गॉल ब्लॅडर लायनिंगमध्ये अल्सरेशन होते. यामुळे बाईलचा प्रवाह जो आहे तो वाढवण्याचा जैविक प्रयत्न होतो. सौम्य ते तीव्र वेदना हे होऊ शकतात. म्हणजे अल्सरेशन झाल्यामुळे तिथे जागा जी आहे ती वाढते आणि त्यामुळे बाईलचा जे आहे तो प्रवाह वाढतो. हिलिंग फेज म्हणजे जेव्हा हा कॉन्फ्लिक्ट, हा संघर्ष संपला आहे आणि बॉडी जी आहे ती हिलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा काय दिसून येतं तर सूज येणे म्हणजे इडिमा, दाबामुळे वेदना आणि कोलिसिस्टायटिस म्हणजे पित्ताशयाला सूज येणे ही लक्षणे दिसतात. आता इपिलेप्टाइड क्रायसिस की जेव्हा पुन्हा एकदा तो संघर्ष आयुष्यात आला आहे आणि त्यामुळे होणारा त्रास. तर तीव्र बिलियरी कोलिक म्हणजे इतक्या जास्त वेदना होतात की त्या सहन होत नाहीत. आकडीसारखी वेदना, गॉलस्टोन डक्टमधून पुढे सरकल्यास तीव्र वेदना होऊ शकतात. म्हणजे जेव्हा तो त्या डक्टमधून पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ज्या आहेत त्या तीव्र वेदना होतात. हँगिंग हिलिंग म्हणजे काय की पूर्णपणे जी हिलिंग प्रोसेस आहे ती पूर्ण होत नाही आहे. पुन्हा तो कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेज येते, म्हणजे पुन्हा तो मानसिक संघर्ष, त्या आठवणी किंवा पुन्हा ती गोष्ट घडणे, यामुळे पुन्हा ती व्यक्ती जी आहे त्या गोष्टींनी अफेक्ट होते, कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेजमध्ये होते. त्यामुळे हिलिंग प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होत नाही, त्याला आपण हँगिंग हिलिंग म्हणतो. आणि GNM नुसार जर संघर्ष सुटत किंवा पुन्हा येत असेल, असं वारंवार होत असेल, तर हिलिंग प्रोसेस कंप्लीट होत नाही आणि बाईल जे आहे ते साचत राहते आणि गॉलस्टोन तयार होऊ शकतात. म्हणजे हँगिंग हिलिंगमध्ये गॉलस्टोन हे तयार होतात. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही हिलिंग प्रोसेस पूर्ण होत नाही, म्हणून हे गॉलस्टोन होत आहेत. म्हणून ही हिलिंग प्रोसेस पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि होमिओपॅथिक औषधं जी आहेत त्या हिलिंग प्रोसेससाठी नक्की मदत करतात. कारण होमिओपॅथीमध्ये जी औषधं रुग्णाला दिली जातात ती हा सर्व मानसिक ताणतणाव कन्सिडर करून आणि त्याच्या सिम्पटम, त्याचा होणारा त्रास कन्सिडर करून दिली जातात, जेणेकरून तो रुग्ण जो आहे तो ह्या मानसिक त्रासातून सुद्धा बाहेर येईल आणि त्या आजारामुळे होणाऱ्या ज्या काही वेदना आहे, त्रास आहे, त्यातून देखील त्याची सुटका ही होऊ शकते. आणि जर तुम्ही होमिओपॅथिक औषधं घेतली तर शरीराची पुन्हा पुन्हा स्टोन बनवण्याची जी एक टेंडन्सी निर्माण झालेली असते ती सुद्धा थांबवण्यामध्ये मदत होईल आणि व्यक्ती जो आहे तो परमनंटली बरा होऊ शकतो. म्हणून होमिओपॅथिक औषधं घ्या, कारण स्टोन काढणं म्हणजे आजार बरं होणं असं नाही आहे, तर पुन्हा ते स्टोन जे आहे ते बनवू शकतात. म्हणून त्या शरीराची ही टेंडन्सी बरं करणं जास्त गरजेचं आहे आणि ही टेंडन्सी जी आहे ती होमिओपॅथिक औषधांनी जाऊ शकते. म्हणून एक वेळेस होमिओपॅथिक औषधं नक्की घ्या आणि त्यासोबत स्वतःला काही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स द्या की जे काही राग आहे, जी काही कटुता आहे ती मी सोडून देत आहे, मी स्वतःला महत्त्व देत आहे, मी स्वतःकडे लक्ष देत आहे, स्वतःला व्हॅल्यू देत आहे. आणि त्याचसोबत संतुलित आहार घ्या, फॅटयुक्त चरबीयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा, वजन हळूहळू कमी करा, नियमित व्यायाम करा, भरपूर पाणी प्या किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा. म्हणजे ह्या जर काही तुम्ही गोष्टी पाळल्या, खाण्यापिण्याचे पथ्य पाळले आणि त्यासोबत होमिओपॅथिक औषधं घेतले आणि आजाराला समजून घेतलं की कुठल्या कारणांमुळे हा आजार होत आहे आणि त्याच्यावर स्वतःला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिले, तर असा कुठलाच आजार नाही आहे की ज्यापासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. म्हणून ह्या दृष्टिकोनातून, GNMच्या दृष्टिकोनातून आजाराला नक्की बघा आणि स्वतःला पूर्णपणे हेल्दी करून घ्या. जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन आजारासोबत. तोपर्यंत नमस्कार.